दिवाळीच्या निमित्ताने नागपूरमधला फुल बाजार जो आहे तो गर्दीसाठी खुललेला आपल्याला पाहायला मिळतं। नागपूरच्या या बाजारात फक्त नागपूर नाही तर विदर्भातल्या आणि मध्य भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधून जे आहे ते फुलं विक्रीसाठी येतात आणि फुलांची खरेदी विक्री करण्यासाठी नागपूरचं हे कॉटन मार्केट परिसरातलं फुल मार्केट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आज दिवाळीच्या निमित्तानं आपण पाहतोय की या फुल बाजारामध्ये जे आहे ते जागा पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी झालेली आहे आणि वेगवेगळी म्हणजे झेंडूची फुलं असतील, शेवंतीची फुलं असतील, गुलाबाची फुलं असतील आणि इतरही देश विदेशातली वेगवेगळी फुलं जी सजावटीसाठी पूजेसाठी वापरल्या जातात ती फुलं या बाजारामध्ये विकायला आलेली आहेत। त्यामुळे इतर दिवशी जे आहे ते व्यापाऱ्यांशिवाय फारसे कुणी या बाजारात फिरकत नाही। मात्र आज सामान्य नागरिक देखील जे आहे ते दिवाळीच्या निमित्तानं या बाजारामध्ये खरेदीसाठी आलेले आहेत। फुलांचा भाव देखील गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढलेला आहे। काही व्यापारी आपल्यासोबत आहेत। मला सांगा कालपर्यंत झेंडूचा काय भाव होता आणि आज चांगले दिवस आलेले आहेत का? काल 10 रुपये किलो 20 रुपये किलो काल आम्ही माल फेकला काल, आज वाढले पण आमच्याकडे माल नाही आता। हो, यांच्यामुळे आमची खूप परिस्थिती खराब आहे, आम्हाला कोणी मदत करू शकत नाही। मला सांगा गेल्या काही दिवसात जो पाऊस झाला त्याच्यामुळे फुलांचं नुकसान झालं होतं, आज चांगला भाव मिळतोय का तुम्हाला? आनंदी आहे का तुम्ही? यावेळेस पाणी अति झाल्यामुळे नाही का झाडं खराब झाले, बुरशी लागली, त्यामुळे आवक कमी झाली ना। आता आवक आली तर भाव वाढले, आता त्याच्यानं नुकसान झालं शेतकऱ्याचं खूप। झाडाला माल नाही आता। माल नाही तुमचं आता। लक्ष्मीपूजन आनंदात होईल अशी स्थिती आहे? नाही नाही नाही, कारण की नुकसान भरपाई काही भेटली नाही, सोयाबीन बी गेल्या ना, काहीच नाही। आता जिथं 5-10 क्विंटल माल निघायचा तिथं 1 क्विंटल घेऊन बसा लागून राहिलं। व्हिडिओ टाकतोय हे बघा. आणखी काही व्यापारी आहेत, मला सांगा आज फुलांना चांगला दर मिळतो? हा बोला काका। साहेब, ह्या फक्त अर्धा तास 80 झाला रुपये किलो. चांगला दर मिळून राहिला, नाही तर अर्ध्या तासा अगोदर जी जो परिस्थिती राहिली असती ना ते 25 रुपये आणि 20 रुपयेच होती। आता कमीत कमी 50 रुपये भाव मिळून राहिला। नाही, कालपर्यंत तर आम्ही रात्री 3 वाजता माल विकला साहेब, 3 वाजता माल फेकला आणि घरी गेलो आम्ही आपल्या। आपण पाहतोय की बाजारामध्ये ग्राहकांनी जे आहे ते फुलं खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे। 80 रुपये किलोनं झेंडूची फुलं जी आहेत ती मिळतात। त्यामुळे ग्राहकांसाठी जरी आनंदाचं हे असलं तरी व्यापाऱ्यांसाठी जे आहे ते यंदा व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी जी आहे ती यंदाची दिवाळी आनंदाची नसल्याचं जे आहे ते सांगितलं जात आहे। कारण गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं आधीच फुलांची झाडं खराब झाली होती आणि त्यातही आता फुलांना चांगले दर मिळत नसल्यामुळे जे आहे ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर जे आहेत त्यांच्या आनंदावर या निमित्तानं विरजण पडलेला आहे। मात्र ग्राहकांसाठी जे आहे ते फुलांचे स्वस्त दर ही आनंदाची बाब असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र देखील नागपूरमध्ये आपल्याला दिसतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।